मालिकेमध्ये आता खूप मोठ्या रहस्याचा अर्जुन समोर खुलासा होणार आहे. प्रिया पायावरती खोटी जन्मखून काढत असताक्षणी अर्जुन तिला रंगेहात पकडणार आहे. अर्जुन समोर प्रियाच्या खोट्या नाटकाचा पर्दाफाश होत अर्जुनच्या लक्षात येतं की प्रिया खोटी जन्मखून काढून घरच्या सगळ्यांची फसवणूक करते आहे ते. परंतु अर्जुन हे सत्य सर्वांच्या समोर कसं घेऊन येणार ते आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मालिकेच्या आजच्या 27 सप्टेंबरच्या भागात प्रिया जेव्हा आपले ओले केस पुसत असते त्याच वेळेस अचानकपणे तिला मागे घडलेल्या काही घटना आठवतात आणि त्या घटना ती रिकॉल करते. मागे काही अशा घटना घडल्या आहेत की प्रिया ज्या पायावरती खोटी जन्मखून काढून वावरते तोच पाय नेमका अर्जुनच्या समोर येतोय. तेव्हा प्रिया स्वतःलाच सांगते की नशीब, ट्रूथ अँड डेअर गेम खेळत असता मी पटकन माझा पाय झाकून घेतला, नाहीतर घरातील सर्वांच्या नजरेसमोर आलं असतं की माझ्या पायावरती कोणतीही जन्मखून नाहीये. मी पण अचानकपणे ती जन्मखून काढायची कशी विसरते. हे बघ प्रिया, तुला आता गाफील राहून नाही चालणार आहे, कारण तुझी गाठ अर्जुनसारख्या वकिलाशी आहे. असं स्वतःला सांगत प्रिया ड्रेसिंग टेबल समोर बसते आणि त्यानंतर ती स्केच पेन घेऊन आपल्या तळपायावरती खोटी तुळशीपत्राची जन्मखून काढायला लागते. प्रिया दरवेळीच तो स्केच पेन आपल्यासोबतच घेऊन फिरत असते, जेणेकरून अचानकपणे जर ती जन्मखून पुसली तर तिला त्यावेळी पटकन काढता यावी. प्रिया ज्यावेळी जन्मखून काढत असते त्याच वेळेस ती पुन्हा पुन्हा त्याच घटना आठवते आणि ती तशीच थांबते. इतक्यातच अस्मिता येते आणि अस्मिता प्रियाला घाबरवते. प्रिया खूपच चिडते आणि तिच्यावरती ओरडते, तू काय लहान आहेस का. तेव्हा अस्मिता म्हणते की अगं गंमत ग तन्वी. तर त्यानंतर अस्मिताचं लक्ष प्रियाकडे असलेल्या स्केच पेनकडे जातं आणि ती स्केच पेन उचलते आणि सांगते की तन्वी, तू मला लहान आहेस का असं विचारते आणि तू स्केच पेन का घेऊन फिरतेस. तिच्यावरती प्रिया खूपच चिडते आणि विचार करते की ही नको त्यावेळी नको ते घोळ घालायला येते आणि वरून खिकी करून हसत असते. तर त्याचनंतर प्रिया अस्मिताच्या हातून तो पेन हिसकावून घेते आणि तिला सांगते की हे बघ, तू विसरली असशील, मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते आहे आणि त्यासाठी आम्हाला असे स्केच पेन लागतात. अस्मिताला मूर्ख बनवणं प्रियासाठी खूप सोपं असतं. तेव्हा अस्मिता सांगते की अगं थोडी गंमत केली आणि प्रिया चिडून तेथून निघूनच जाते. तर इकडे सायली किचनमध्ये काम करत असता कल्पना तिला विचारते की तू अर्जुनसाठी कॉफी करतेस. तेव्हा सायली सांगते की हो, चैतन्य भाऊजी आणि हे रात्रभर काम करत होते आणि आता सकाळी उठून पुन्हा कामाला लागले आहेत, म्हणून म्हटलं त्यांना कॉफी देऊन यावी. तेव्हा कल्पना सायलीचं कौतुकच करते. ती सांगते की खरंच अर्जुनला ना तुझ्यासारखी बायको मिळाली आहे ना, तेच चांगलं आहे, तू त्याची काळजी घेतेस. इतकेतच तिथे प्रतिमा येते. सायली अर्जुनला कॉफी द्यायला निघाली असता ती थांबते आणि प्रतिमाला विचारते की प्रतिमा आत्या, मी आधी यांची कॉफी देऊन येते, त्यानंतर तुम्हाला सांगा त्याआधी तुम्हाला काही द्यायचं आहे का ते सांगा. प्रतिमा इशाऱ्याद्वारे तिला नाश्ता करायचा असल्याचं सांगते, परंतु सायली मुद्दाम कळून न कळल्यासारखं वागते, कारण हळूहळू का असेना परंतु प्रतिमाला तिला बोलायला भाग पाडायचं असतं. सर्वच जण चकित होऊन सायलीकडे पाहतात. प्रतिमाने नाश्ता द्यायला सांगितलं असून देखील सायली किचनमध्ये जाते आणि कामालाच लागते. तर प्रतिमा कल्पनाला इशारे करून सायलीला बोलवायला सांगते. कल्पनाला देखील कळत नाही सायली कधी नव्हे तर आज प्रतिमासोबत असं विचित्र का वागते. तर कल्पना सायलीला सांगते की अगं बहुतेक प्रतिमा तुला चहा मागते की. तेव्हा सायली तरी देखील मुद्दाम दुर्लक्ष करते. प्रियाला चान्सच मिळालेला असतो सायलीला टोमणे मारण्यासाठी. ती समोर येते आणि सायलीलाच सांगते की माझी आई किती वेळ झालं तुला चहा मागते आहे आणि तू मुद्दाम तिला दुर्लक्ष करतेस का. त्यानंतर सायली रविराजांकडे येते आणि त्यांना विचारते की रविराज काका, प्रतिमा आत्या काय बोलल्या तुम्हाला ऐकू आलं का. तेव्हा रविराज सांगतात की नाही. तेव्हा प्रिया रविराजांना म्हणते की बाबा, अहो आईला बोलता येत नाहीये हे आपल्याला दिसतंय ना, तरी ती चहा मागते आहे. तेव्हा सायली सांगते की प्रिया, मी असं नाही म्हटलं की काय दिसतं आहे, मी असं म्हटलं की ऐकू आलं का. त्याचनंतर सायली तिथे पूर्णाची, प्रताप, कल्पना यांना देखील विचारते की प्रतिमा त्यांनी काय मागितलं ते तुम्हाला ऐकू आलं का. त्या तिघांचंही उत्तर नाही असंच येतं. परंतु तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच
प्रश्न पडलेला असतो की सायली अचानकपणे अशी का बोलते, कारण प्रतिमा तर बोलतच नाहीये. जर ती बोललीच नाही तर ऐकू कसं येणार. परंतु सायलीला काहीही करून प्रतिमाला बोलायला भाग पाडायचं असतं, त्यासाठी ती मुद्दाम करते. सायली सर्वांच्या समोर प्रतिमाला म्हणते की एखाद्या व्यक्तीला बोलता येत असून देखील तर ती व्यक्ती बोलत नसेल तर कसं कळणार ना. आतापर्यंत मी तुमचे सर्व हावभाव समजून घेतलेत, परंतु आता तुम्हाला बोलता येतं, मग हावभाव करून सांगायची काही गरजच नाहीये ना. इतक्यातच प्रियाचं लक्ष सायलीने ठेवलेल्या अर्जुनच्या कॉफीकडे जातं आणि प्रिया गुपचूप ती कॉफी घेऊन सटकते. सायली प्रतिमाला पुढे सांगते की विसर्जनाच्या दिवशी तुम्ही अस्वस्थ होतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं की वेळ घ्या, परंतु आता असं नाही होणार. आता तुम्हाला आमच्याशी बोलावंच लागेल प्रतिमात्या. सायली प्रतिमाला सांगते की हे बघा प्रतिमात्या, आता जोपर्यंत तुम्ही बोलून काही मागत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काही नाही देणार. आता प्रतिमा पेचात पडलेली असते. काही जरी झालं तरी तिला आता बोलण्याचा प्रयत्न हा करावाच लागणार असतो. इतक्यातच सायलीचं लक्ष तिने ज्या ठिकाणी अर्जुनची कॉफी ठेवलेली असते तिथे जातं. तेव्हा सायली विचार करते की कॉफीचा मग कुठे गेला. त्यानंतर तिच्या लक्षात येतं की प्रिया देखील गायब आहे. तेव्हा ती विचार करते की म्हणजे मी सर्वांशी बोलत असता संधी साधून प्रिया यांना भेटायला यांच्या रूममध्ये गेली आहे, तर आता ना हिला सरळ करावंच लागेल. सायली प्रियाला धडा शिकवायला जाणार इतक्यात ती स्वतःलाच थांबवते आणि विचार करते की अरे तिथे फक्त हे एकटे नाही आहेत, चैतन्य भाऊजीही त्यांच्यासोबत आहेत. म्हणजे प्रिया वरती जरी गेली असेल तरी सुद्धा चैतन्य भाऊजी असल्याने ती तिथेच घुटमळेल आणि मग खालती येईल. सायलीला प्रियावरती हसू येतं. तर तिकडे रूममध्ये अर्जुन चैतन्याचा मात्र नवा प्लॅन तयार करायची सुरुवात असते. प्रियाचा पर्दाफाश करण्याचं त्यांचं मिशन हे सुरूच असतं. अर्जुन खूपच चिडलेला असतो. तो चैतन्याला सांगतो की आता काही जरी झालं तरी त्या प्रियाच्या पायावरती कोणतीही जन्मखून नाही आहे हे सत्य मी सर्वांच्या समोर लवकरच घेऊन येईल. तेव्हा तिथे चैतन्य सांगतो की अरे अर्जुन, मी तिचा तळपाय बघितला आहे, तिच्या पायावरती कोणतीही जन्मखून नाही आहे बाबा. तर तिथे अर्जुन सांगतो की हो, आपण ज्यावेळी सर्वांच्या समोर सत्य घेऊन येऊ ना त्यावेळी सर्वांना कळेल की गेले 1.5 वर्ष ज्या मुलीला हे तन्वी म्हणून डोक्यावर घेऊन नाचतायत ना ती त्यांची खरी तन्वी नाहीच आहे. आणि चैतन्य, मी अजिबात त्या मुलीला माफ नाही करणार आणि सोडणारही नाही, असं सांगत असता क्षणी प्रियाची तिथे एंट्री होते. तर आता दोघेही घाबरून जातात. त्यांना वाटतं की प्रियाने त्यांचं बोलणं सगळंच ऐकलं आहे, परंतु प्रिया अजूनही गाफील असते. प्रिया अर्जुन जवळ येते आणि त्याला सांगते की अर्जुन, हे काय बरोबर नाही आहे, तुझं ना हल्ली माझ्याकडे लक्षच नसतं. प्रियाने आता स्वतःहूनच बोलायला सुरुवात केल्याने तिथे चैतन्य अर्जुन यांचा जीव भांड्यात पडतो. म्हणजे त्यांच्या लक्षात येतं की प्रियाने त्यांचं बोलणं ऐकलेलंच नाहीये. तर प्रिया तिथे चिडूनच सांगते की ती सायली सतत तुझ्या मागे मागे असते आणि मी तुला भेटायला आले तर सायली नसली तरी सुद्धा हा चैतन्य असतोच. तेव्हा चैतन्य विचारतो की मी बाहेर जाऊ का. तेव्हा प्रिया सांगते की तुम्हाला काय हवं ते करा आणि ती रागानेच अर्जुनच्या हाती कॉफीचा मग टेकते. अर्जुनला चटका बसतो आणि अर्जुनच्या हातून ती कॉफी प्रियाच्या उजव्या पायावरती सांडते. खरं तर अर्जुनने मुद्दामच केलेलं असतं. तो प्रियाची काळजी असल्याचं तिला दाखवतो आणि विचारतो की काय झालं, पाय भाजला का तुझा. हे बघ, तू एक काम कर, तू पटकन जा आणि पायावरती पाणी टाक. तेव्हा प्रिया पटकन बाथरूममध्ये जाते. तर अर्जुन चैतन्याला सांगतो की आता कॉफी तिच्या करेक्ट उजव्या पायावरती पडली आहे. आता ती पाय धुवून आल्यानंतर तिचा तळपाय मला बघायला मिळेल. इकडे खालती मात्र सायली म्हणते, हे बघा, मी पुन्हा सर्वांना सांगते आहे, जर तुम्हाला बोलायला येत असेल तर तुम्हाला जे हवं ते तोंडाने मागा. तर तिथे अश्विन सांगतो की वहिनी, परंतु प्रतिमा त्याला बोलायला भाग पाडणं हे आपण करू शकत नाही असं म्हटलं होतं ना. तेव्हा तिथे पुन्हाजी सांगते की परंतु अश्विन, मला ना आता भीती वाटते आहे. नाही म्हणजे प्रतिमाची वाचा परत आली आहे, परंतु तिला पूर्णपणे बोलता येत नाहीये. तेव्हा अश्विन सांगतो की पूर्णाजी, हे बघ, प्रतिमा त्याला खूप चांगली सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट मिळते आहे आणि ती लवकरात लवकर बरी होईल. तेव्हा तिथे रविराज सांगतात की मला देखील असंच वाटतं आहे की मला आता डॉक्टर श्रद्धा हिच्याशी बोलावं लागेल. मूर्ख अस्मिता मध्यस्थी करत चुकीचं काहीतरी बोलतेच. ती सर्वांसमोर म्हणते की परंतु प्रतिमा त्यांना आता बोलता येत नाहीये आणि आपण जर तिला फोर्स केलं आणि तिची वाचा परत गेली तर. तेव्हा घरातील सर्वच जण धक्क्यानेच तिच्याकडे पाहतात.
प्रताप अस्मितावरती चिडतो आणि तिला सांगतो की अस्मिता, उगाचच असला काहीतरी बोलू नकोस, असं काहीच होणार नाहीये आणि रविराज, तुला जे योग्य वाटेल प्रतिमासाठी ते तू कर. तेव्हा रविराज सांगतात की हो, मी आत्ताच लगेच श्रद्धाला फोन लावतो आणि तिच्याशी बोलतो. तेव्हा सायली सांगते की काका, फोन स्पीकरवरती ठेवा, कारण आम्हाला देखील ऐकायचं आहे की त्या काय सांगतायत. फोन उचलता क्षणी डॉक्टर श्रद्धा या प्रतिमाबद्दल रविराजांकडे चौकशी करतात. तेव्हा रविराज सांगतात की हो, त्याच संदर्भात मला आणि सायलीला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. सायली विचारते की डॉक्टर, प्रतिमा त्यांची वाचा परत आली आहे, परंतु त्या पूर्वीसारख्या त्यांच्या तोंडून सगळं काही बोलून काहीच गोष्टी मागत नाही आहेत. तर त्यांना बोलतं करण्यासाठी आम्ही पुढे काय करू शकतो, असं ती प्रश्न विचारते. तेव्हा डॉक्टर श्रद्धा सांगतात की हे बघ सायली, हे सगळं काही नॉर्मल आहे. गेले 20 वर्ष ज्यांनी एकही शब्द बोललेला नाही आहे, त्या व्यक्तीला बोलायची, वाक्य तयार करायची सवय लागायला हवी. तेव्हा रविराज विचारतात की मग यासाठी आम्ही काय करू शकतो. तेव्हा डॉक्टर श्रद्धा सांगतात की हे बघ रविराज, एखाद्या लहान मुलाला जसं आपण लिहायला वाचायला शिकवतो ना, की त्याच्या कलाने घेतो, त्याचप्रमाणे प्रतिमा वहिनी आत्ता ज्या वयात आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष कर आणि त्यांना एखाद्या लहान मुलीसारखं सगळं काही शिकवावं लागेल. तेव्हा सायली विचारते की डॉक्टर, मला एक सांगा, एखादं लहान मूल जसं शिकवल्यानंतर सर्व काही बोलायला सांगायला लागतं, त्याचप्रमाणे प्रतिमा तेही बोलतील ना. तेव्हा डॉक्टर श्रद्धा सांगतात की नक्कीच बोलतील सायली. हळूहळू त्यांना सगळं काही शिकवलंस, जसजशी तू त्यांच्या स्मृतीला चालना देशील, तसतशा ते स्वतःहून वाक्य तयार करायला लागतील आणि तुमच्याशी बोलायला देखील लागतील. तर सर्वांच्या मनात एक नवी उमेद जागृत झालेली असते प्रतिमाला पूर्वीची प्रतिमा करण्यासाठी. परंतु प्रतिमा वहिनींना हे सगळं शिकवत असताना तुम्हाला पेशन्स दाखवावे लागतील हा. तेव्हा रविराज सांगतात की हो, परंतु थँक्यू, कारण तुझ्यामुळे आम्हाला नक्की प्रतिमाच्या बाबतीत पुढे काय करायचं आहे हे समजलं. तेव्हा डॉक्टर श्रद्धा सांगतात की रविराज, अरे हे कामच आहे आमचं. बरं ठीक आहे, मी फोन ठेवते, मी नंतर प्रतिमा वहिनींना भेटायला नक्की येईन, असं सांगून रविराज देखील आता इकडून फोन ठेवतात. सर्वजण आता खूप खुश असतात. अश्विन तिथे आता प्रतिमाला विचारतो की डॉक्टर काय म्हणाले आहे, तुझ्या लक्षात आलं आहे ना प्रतिमा त्या. तेव्हा प्रतिमा मान हलवून होकार देते. तर तिथे विमल खूप कौतुकाने सांगते की अय्या, म्हणजे आता प्रतिमा आत्यांसाठी आपण शाळा सुरू करायची. तेव्हा सायली सांगते की हो, सायलीची शाळा. तेव्हा सर्वजण हसतात. तर तिथे सायली विचारते की प्रतिमा आत्या, तुम्हाला या शाळेत यायला आवडेल ना. तेव्हा प्रतिमा हसून होकार देते. तर सर्वच जण खूप खुश असतात. त्यांना काही जरी झालं तरी प्रतिमाला पूर्वीसारखं करायचं असतं. तेव्हा सायली तिथे कल्पनाला सांगते की आता प्रतिमा आत्यांची शाळा सुरू करायची म्हटल्यानंतर आपल्याला पाटी पेन्सिल हवी ना. तेव्हा अस्मिता चिडूनच सायलीला सांगते की अगं, कुठल्या जगात वावरतेस तू, या काळात पाटी पेन्सिल. तेव्हा कल्पना सांगते की हो सायली, पाटी पेन्सिल तर नाही आहे, परंतु व्हाईट बोर्ड आणि मार्कर्स आहेत, चालतील ना. तेव्हा सायली हसून उत्तर देते की धावेल. अगदी सर्वांमध्ये मिसळून आता प्रतिमा देखील तितकीच खुश असते. तर इकडे तोपर्यंत चैतन्य अर्जुन दोघेही मिशनवरती असतात. प्रिया ज्यावेळी पाय धुवून बाहेर आली असता अर्जुन पटकन सावध होतो आणि तो कॉफीचा मग चैतन्याच्या हातात देतो आणि प्रियाला सांगतो बसायला. तेव्हा अर्जुन पटकन आता टॉवेल काढतो कबर्डमधून आणि प्रियाला मग सांगतो की हे बघ तन्वी, तुझ्या पायावरती कॉफी सांडली होती ना, हे बघ तू बस, नाही ते मी तुझा पाय पुसतो. काही जरी झालं तरी अर्जुनला ती जन्मखून पाहायचीच असते. परंतु तिथे प्रिया विचार करते की अरे बापरे, मी तर स्केच पेनने पायावरती जन्मखून काढली होती आणि पाय धुतला आहे म्हटल्यानंतर ती पुसलीही जाऊ शकते किंवा तिचा आकारही बदलू शकतो. आणि जर अर्जुनने माझा पाय पुसला तर ती कायमची खून पुसून जाईल आणि अर्जुनच्या लक्षात येईल सगळा प्रकार. उगाचच रिस्क कशाला घ्यायची, असा विचार करून प्रिया तिथे सांगते की नाही अरे अर्जुन, हे बघ तुम्ही काम करत होतात ना, मी उगाचच तुमच्या मध्ये आले, तू कॉफी पी ना, मी आलेच, असं सांगून प्रिया तेथून पळ काढते. प्रिया ज्यावेळी बाहेर जाते तर चैतन्य तिला थांबवण्यासाठी जातो, परंतु प्रिया काही ऐकून न घेता तेथून निघून गेलेली असते. तर चैतन्य तिथे सांगतो की अरे अर्जुन, आता ही तर निघून गेली. तेव्हा अर्जुन चिडतो आणि तो चैतन्याला म्हणतो, आज देखील तिच्या पायावरची जन्मखून मला बघता नाही आली. अर्जुनचा नुसता संताप होतो. तेव्हा चैतन्य विचार करत असता तो सांगतो की अरे पण अर्जुन, आता तिला काय माहिती असणार आहे की आपण तिच्या तळपायावरची जन्मखून बघण्याचाच प्रयत्न करतोय.
ती गाफील आहे ना अजूनही. तर अचानकपणे चैतन्याचं लक्ष खाली फरशीवरती जे डाग लागलेले असतात त्याच्याकडे जातं. चैतन्याला जबरदस्त धक्काच बसतो. चैतन्य अर्जुनला दाखवतो आणि सांगतो की अर्जुन, हे काय आहे? तेव्हाच अर्जुनचं देखील त्या डार्ककडे लक्ष जातं. त्यानंतर अर्जुन हा चैतन्याकडे जातो. बाथरूमपासून ते बाहेरपर्यंत तसेच डाग दिसतात त्या दोघांनाही. तेव्हा अर्जुन खालती बसतो आणि तो नक्की कशाचा डाग आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतो. अर्जुनच्या लक्षात येतं की हे तर स्केच पेनचे डाग आहेत. तेव्हा तिथे चैतन्य सांगतं की म्हणजे अर्जुन, प्रिया बाथरूममधून पाय धुवून बाहेर गेली ना, कदाचित तिच्या पायाला लागली होती का ही शाई? तर अर्जुनचे डोक्यात ट्यूब पेटते आणि तो चैतन्याला सांगतो की चैतन्य, याचं कनेक्शन त्या जन्मखुनीशी तर नसेल ना? दोघांनाही प्रियावरती खूप मोठा संशय आलेला असतो. तर इकडे सायलीने आता सायलीची शाळा चालू केलेली असते. तर सायलीने व्हाईट बोर्डवरती प्रतिमा असं नाव लिहिलेलं असतं. तर तिच्यासोबतच कल्पना, पूर्णाई आणि रविराज देखील प्रतिमाच्या खोलीमध्ये असतात. तर सायली सांगते की प्रतिमा त्या, आपण सुरुवात तुमच्या नावापासूनच करूया. हे बघा, मी तुमचं नाव लिहिलं आहे. आता तुम्ही तुमचं स्वतःचं नाव सांगा, म्हणजे स्वतःचं नाव तरी सांगता यायला हवं ना. तेव्हा तिथे प्रतिमा बोलण्याचा प्रयत्न करत असते. तर तिथे पुन्हा आजी सांगते की नाही ग प्रतिमा, ते बघ तिथे काय लिहिलं आहे, नीट लक्षात घे. तर कल्पना सांगते की प्रतिमा, तुला लिहिता वाचता तर येतं ना, म्हणजे जसं लिहायचं वाचायचं हे सगळं काही तुझ्या लक्षात आहे ना? तेव्हा प्रतिमा सांगते की हो. तेव्हा सायली सांगते, आई, जेव्हा या मला मंदिरात भेटल्या होत्या ना, त्याच दिवशी यांनी स्वतःचं नाव कविता हे माझ्या हातावरती लिहूनच मला सांगितलं होतं. तेव्हा रविराज म्हणतात की हो, आणि एखाद्याची स्मृती जरी गेलेली असली तरी देखील तो लिहिणं वाचणं कसं काय विसरू शकतो? तेव्हा सायली प्रतिमाला तिचं नाव घ्यायला सांगते. तर प्रतिमा अगदी ॲक्युरेटली प्रतिमा असं बोलता क्षणी तिथे सर्वजण असलेले तिच्यावरती टाळ्या वाजून कौतुकाचा वर्षाव करतात आणि प्रतिमा देखील तितकीच खुश असते. त्यानंतर सायली, रविराज, तन्वी यांची देखील ती खालती नावं लिहिते. तेव्हा पुन्हाची सांगते की सायली, त्या नावाच्या पुढे नक्की त्यांची नाती काय आहेत प्रतिमासोबतची ते देखील लिही. तेव्हा सायली लगोलग बोर्डवरती लिहायला लागते. सायलीचं लिहून झाल्यानंतर सायली प्रतिमाला वाचायला सांगते. बोर्डवर लिहिलेलं प्रतिमा वाचते की तन्वी मुलगी आणि रविराज हा नवरा. तर तिथे आता कल्पना तिचं कौतुक करते आणि तिला सांगते की अगं प्रतिमा, बघ तुला छान येतं आहे की वाचायला, उगाचच तू घाबरले होते. तर कित्येक वर्षानंतर प्रतिमाच्या तोंडून रविराजांनी त्यांचं नाव ऐकून ते धन्य झालेले असतात. त्यानंतर सायली बोर्डवरती घरातल्या प्रत्येकाचे नावं लिहायला लागते आणि प्रतिमाचं त्यांच्यासोबत नक्की काय नातं आहे हे देखील लिहिते. सायली व्हाईट बोर्डवरती एक एक नाव लिहित असते आणि तेच नाव प्रतिमाला उच्चारायला सांगत असते. प्रतिमा देखील ते नाव बोलण्याचा प्रयत्न करत असते. सायली एखाद्या लहान मुलीसारखी तिची शाळा घेते, तिला सर्व काही शिकवत असते. तर रविराज खूप कौतुकाने हे सर्व काही पाहत असतात. पुन्हा कल्पना देखील तिथे खूप खुश असतात. इकडे रूममध्ये मात्र प्रियाच्या हातून घडलेल्या एका चुकीने अर्जुनला काही सत्य समजलेले आहेत. तर ते स्केचपेनची माग तिथे कुठून आली याचा अर्जुन विचार करत असतो. तेव्हा चैतन्य अर्जुनला सांगतो की अर्जुन, नक्की मी जो विचार करतो आहे तोच तुझ्या डोक्यात विचार चालू आहे का? तेव्हा अर्जुन सांगतो की चैतन्य, मला आता कोणताही अर्थ लावत बसायचं नाही आहे. काही जरी झालं तरी मला तन्वीचा तळपाय बघायचाच आहे. तेव्हा चैतन्य सांगतो की परंतु अर्जुन, आतापर्यंत आपण अनेक सिच्युएशन क्रिएट केल्या आहेत, परंतु आता पुढे जाऊन अशा सिच्युएशन कशा क्रिएट करायच्या की ज्यामुळे तिचा तळपाय आपल्याला स्पष्टपणे दिसेल. पुढे चैतन्य अर्जुनला सांगतो की हे बघ अर्जुन, आता आपल्याला पुढे काहीतरी करावं लागणार आहे हे मला चांगलंच माहिती आहे, परंतु तिला संशय नको यायला म्हणजे मिळवलं. तेव्हा अर्जुन सांगतो की हे बघ चैतन्य, तिचा तळपाय बघण्यासाठी ती जन्मखून खरी की खोटी हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावंच लागेल. आणि दोघेही विचार करत असता अर्जुनच्या डोक्यात प्रकाश पडतो. तर तिथे अर्जुन येस करतो. तेव्हा चैतन्य सांगतो की काय, म्हणजे तुझ्या काहीतरी लक्षात आलं आहे, तुला काही पुढे प्लॅन करायचा हे समजलं आहे. हे बघ अर्जुन, मी तुझ्यासमोर हात जोडतो, परंतु पुन्हा मला ग्लास वगैरे काहीतरी फोडायला लावू नकोस बाबा. तेव्हा अर्जुन सांगतो की चैतन्य, तसं काहीच करायचं नाही आहे.
हे बघ, ज्याप्रमाणे अस्मिताईला गिफ्ट्स आवडतात त्याप्रमाणे या तन्वीला देखील गिफ्ट्स आवडत असतील. आता तन्वीला माझ्याकडून खूप मोठं गिफ्ट मिळणार आहे. तेव्हा चैतन्याला काहीच कळत नाही. चैतन्य विचारतो की म्हणजे तू प्रियासाठी गिफ्ट आणणार आहेस? परंतु कसलं? तर चैतन्याला अर्जुन सांगतो की ज्या गिफ्टमुळे तिचा तळपाय बघायला मिळेल असं गिफ्ट. अर्जुनने आता त्याच्या मिशनला सुरुवात केली असता एक टप्पा तर त्यांनी पार केलेला असतो, तो म्हणजे प्रियाच्या तळपायावरती कोणती जन्मखून नाही आहे हे त्यांना कळालेलं असतं. परंतु प्रिया कोणत्या आधारावरती ती जन्मखून क्रिएट करून सर्वांना फसवते हे सत्य अर्जुनला शोधून काढायचं असतं आणि त्यासाठी पुढचा टप्पा अर्जुनने नक्की काय असेल हे ठरवलेलं आहे. हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुनने प्रियाला अडकवण्यासाठी एक ट्रॅप रचलेला असतो आणि तो मुद्दाम प्रियाला आपल्या रूममध्ये बोलावून घेतो आणि त्यानंतर तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिला सांगतो की मला तू खूप आवडतेस प्रिया आणि मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणला आहे. तर अर्जुन तिथे प्रियाच्या समोर पैंजण धरतो आणि तिला सांगतो की हे तुला अडकवण्यासाठी. प्रिया चकित होते आणि विचारते की काय? तेव्हा अर्जुन सांगतो की म्हणजे हे तुझ्या पायात अडकवण्यासाठी, तू बस ना. त्यानंतर प्रिया बसते आणि खूप खुश होतच आपला पाय अर्जुनच्या समोर करते. त्यानंतर अर्जुन स्वतः गुडघ्यावर बसून प्रियाच्या पायावर मध्ये पैंजण घालतो आणि तो संधी साधून प्रियाचा तळपाय बघतो. तर आता अर्जुनने प्रियाचा तळपाय बघितल्यानंतर अर्जुन समोर सत्याचा खुलासा तरी झाला आहे, परंतु तेच सत्य तो सर्वांच्या समोर कसं घेऊन येणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे.